गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. बघा, आता जो दिवस चालू आहे ना, सर्व वातावरण विठ्ठलमय झालेलं आहे. वारीचे दिवस चालू झालेले आहेत ना, पंढरपुराशी पावले चालू लागलेली आहेत आणि कधी पंढरपूर येतो आणि माझ्या भगवंताला मी पाहतो. बघा, असा विचार करून हळूहळू पावलं चालू झालेली आहेत ना. पण आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की अशी वर्षातून जे काही दिवस असतात ना, त्या दिवशी एक सेवा केली ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होत असतं. असे काही दिवस आहेत ना, त्या दिवसापैकी एक म्हणजे आषाढी वारी. ही आषाढी वारी आहे ना, आपल्या जीवनामध्ये आहे ना. बघा, आपण दरवर्षी उपवास करतो, व्रत करतो, पण आपण हे एक कार्य करत नाही. ते कार्य आपण ह्या वारीला आपण करणार आहोत. प्रत्येकानं ते कार्य करावं. बघा, आपले जीवन कसं समृद्ध होईल. बघा, 25 जुलैला म्हणजे शनिवारी आलेली ही वर्षभरातील सर्वात मोठी आणि पवित्र आषाढी एकादशी आहे ना. या आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी म्हणून ओळखतो ना. शास्त्रानुसार या दिवसापासून पवित्र चातुर्मासाची सुरुवातसुद्धा होते. म्हणून या तिथीला आपण हिंदू धर्मामध्ये अतिशय विशेष महत्त्व दिले गेलेलं आहे. आपण जर या आषाढी वारीला म्हणजे आषाढी एकादशीला आपण पंढरपूरला जातो ना, पण ज्यांना जाणं शक्य झालेलं नसेल तरीसुद्धा या पंढरपुराचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल आणि पंढरपुरातील गेलेल्या भक्तांचं पुण्य जेवढं मिळतं ना, तेवढं पुण्य तुमच्या पदरामध्ये टाकायचं असेल ना, तर बघा, ज्यांना उपवास करायला जमत नसेल तरीही चालेल, पण गोमाता म्हणजेच आपल्या गाईला एक वस्तू आवर्जून खाऊ घाला. आता इथे भरपूर भक्त म्हणतील, आमच्या घरामध्ये तर गायी आहेत तरीसुद्धा आमच्या जीवनामध्ये गरिबी का आहे बरं? पण तुमच्या जीवनामध्ये गरिबी का आहे याचं उत्तर तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, आपण म्हणतो समर्थांनी आपल्याला सांगितलेलंच आहे ना, भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मनुष्यानं ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करायला हवी. कुणी म्हणतं की पेपरवाला तर पहाटे उठतो, मग त्याच्या जीवनामध्ये गरिबी का आहे बरं? बघा, त्याचं उत्तर आहे, जर तुम्ही जर भगवंताची भक्ती म्हणून पहाटे उठत असाल ना, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी जर पहाटे उठत असाल, तर भगवंताच्या नामस्मरणाशी गायीला जी वस्तू खायला देत असाल, तर तुमच्या जीवनामध्ये तुमचे सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनातला हा भाव आहे ना, तो भाव निर्मळ हवा. जर आपण एखाद्या वेगळ्या कारणासाठी आपण लवकर उठत असाल, तर मग भगवंताची कृपा होईल का बरं? अजिबात होणार नाही. जर आपण नामस्मरणासाठी जर आपण लवकर उठत असाल ना, तर भगवंताची ऊर्जा आपल्या जीवनामध्ये येत असते आणि आपण देवामय होऊन जात असतो. बघा, आपण पाहत होतो असं आषाढी एकादशीला गोमातेला नक्की काय खायला द्यायचं, तेव्हा आपल्या जीवनामधून समस्या पूर्णपणे निघून जातील. आपले जीवन सुखमय होईल. पहा, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, गाय ही इंद्राची आई आहे, 8 वसूंची कन्या आणि 12 आदित्यांची बहीण मानली गेली आहे. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो ना, आणि गोसेवेने साक्षात स्वर्गप्राप्ती होते ना, असं म्हटलं जातं. विठ्ठल माऊली हे भगवान विष्णूंचेच रूप असल्यामुळं या दिवशी
गायीची सेवा करण्याचं फळ 100 पटीने जास्त मिळतं ना. हा उपाय नेमका कसा आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आता ते आपण पाहूया. एकादशीच्या दिवशी सर्वात आधी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्योदयापूर्वी उठलात ना तर अतिशय उत्तम आहे. उठल्या उठल्या अंथरुणावरच असताना आपले दोन्ही हात जोडून सर्वात आधी त्या भगवंताचं, आपल्या सद्गुरूंचा मनापासून आभार माना. दत्तगुरूंचा आभार माना, विठ्ठलाचा आभार माना. आणि त्यांनी आपल्याला आजचा हा पवित्र आणि सुंदर दिवस दाखवला आहे. मनातल्या मनामध्ये विठ्ठल विठ्ठल असं स्मरण करा. बघा, यानंतर आपल्या आंघोळीचं पाणी काढायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद आवर्जून टाका. शास्त्रामध्ये हळदीला अत्यंत पवित्र स्थान दिलेलं आहे आणि माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे ना. या हळदयुक्त पाण्यानं स्नान केल्यामुळं आपल्या शरीरावरील आणि मनातील सर्व ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा असेल, आळस असेल आणि दोष पूर्णपणे नष्ट होतात ना. आणि शरीराभोवती एक सकारात्मक कवच निर्माण होतं. स्नान झाल्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा. शक्य असल्यास या दिवशी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत, कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. पण त्याऐवजी जर तुम्ही पांढऱ्या रंगाचे जर कपडे घातले ना, बघा विठ्ठलाला वारकरी जास्त आवडतात ना आणि वारकऱ्याचे कपडे हे पांढरेच असतात. म्हणून जर पांढरे रंगाचे कपडे घातले ना तर अतिशय उत्तम आहे. स्वच्छ कपडे घालून आपल्या देवघरापाशी या. आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची प्रतिमा असेल किंवा विठ्ठल माऊळींची प्रतिमा असेल किंवा बाळकृष्णांची प्रतिमा असेल किंवा दत्तगुरूंची प्रतिमा असेल, कोणत्याही रूपाची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता, कारण हे सर्व एकाच हरीचे रूप आहेत ना. देवांना स्वच्छ पुसून किंवा अभिषेक करून घ्या. त्यानंतर भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असलेली पिवळी फुले अर्पण करा. विष्णूंच्या पूजेत तुळशी पत्राला सर्वात जास्त महत्त्व आहे, म्हणून तुळशीचे पान देवाला आवर्जून व्हा. या दिवशी देवांना पिवळ्या रंगाचा नैवेद्य दाखवला आहे. मग तुम्ही पिवळा शिरा बनवू शकता, बुंदीचा लाडू किंवा पेढा अर्पण करू शकता. काहीच नसेल ना तर गुळाचा खडा ठेवला तरी चालेल. यानंतर धूप, दीप आणि अगरबत्ती लावून संपूर्ण देवघर आणि देवघराचं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधी करून घ्या. जेव्हा देवघर प्रसन्न असतं ना तेव्हा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. ही झाली आपली सकाळची पूर्वतयारी. आता यानंतर मुख्य चमत्कारी उपाय देवघरामध्ये कसा सुरू करायचा ना ते आता आपण पाहूया. आता मुख्य उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते नीट समजून घ्या. हा उपाय करण्यासाठी आदल्या रात्री किंवा सकाळी थोडीशी चणा डाळ पाण्यामध्ये भिजत घाला. सर्वप्रथम एक वाटीत थोडेसे कुंकू आणि पाणी मिक्स करून गंध तयार करा आणि तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक छान स्वस्तिक काढा. त्याला हळद, कुंकू, अक्षता लावून धूप, दीप ओवाळा. यानंतर देवघरासमोर एक पाट ठेवा आणि त्यावर दिवा प्रज्वलित करा. पाटावर विष्णूंची आणि विठ्ठलाची किंवा बाळकृष्णांची मूर्ती किंवा दत्तगुरूंची मूर्ती. आता आपल्या घरातील 2 ताम्हणं किंवा स्टीलच्या 2 ताटल्या घ्या. दोन्ही ताटांमध्ये कुंकवानं एक स्वस्तिक काढून घ्या. म्हणजे एक स्वस्तिक भगवान विष्णूंसाठी आणि दुसरं माता लक्ष्मीसाठी, कारण आपल्या घरामध्ये तुम्हाला संपत्ती हवी आहे ना, मग लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करावीच लागेल. स्वस्तिकाला मधले 4 बिंदू आणि बाजूच्या 2 रेषा नक्की द्या आणि अगदी हळद, कुंकू, अक्षता व्हा. आता दोन्ही स्वस्तिकाच्या बरोबर मधोमध एक गुळाचा खडा ठेवा. आपण जी चणा डाळ भिजवून ठेवली होती ना ती व्यवस्थित
उपसून दोन्ही गुळाच्या कड्यांच्या शेजारी दोन्ही ताटांमध्ये थोडी थोडी ठेवा. त्यावर एक एक तुळशीचं पाड म्हणजे तुळशीपत्र अर्पण करा. या साहित्याला धूप दिवो ओवाळून घ्या आणि तिथेच बसून शांत चित्तानं ओम नमो वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्याऐवजी अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हटला तरी चालेल, नाहीतर नुसतं विठ्ठल विठ्ठल असं म्हटलं तरी चालेल. हा जप झाल्यानंतर हे साहित्य काही वेळ तसंच देवांसमोर राहू द्या. पूजा आणि जप पूर्ण झाल्यानंतर एका तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्या. त्यात थोडी हळद आणि जमल्यास थोडं गंगाजल टाका. आता दोन्ही ताटांमधील तो गूळ, चणा डाळ आणि तुळशीपत्र एका वेगळ्या प्लेटमध्ये एकत्र काढून घ्या आणि हळद कुंकूसोबत घेऊन गोमातेपाशी जा. बघा, गायीपाशी गेल्यावर सर्वात आधी कलशातील हळदयुक्त पाणी आहे ना, तिच्या पायांवर प्रेमाने होता आणि गायीला हळद कुंकू लावून नमस्कार करायचा आहे. आता ती भिजवलेली चणा डाळ आणि गूळ तुमच्या उजव्या हाताच्या तळव्यावर घ्या आणि तुमच्या हाताने गायीला खाऊ घाला. शास्त्र असं सांगतं की गायीला घास भरवताना जर तिच्या जिभेचा स्पर्श आपल्या तळ हाताला झाला ना, तर तिथूनच आपलं नशीब बदलायला सुरुवात होते. जरा हाताने देणं शक्य नसेल ना, तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवून सुद्धा हे ठेवू शकता. आता पुढे यानंतर गोमातेला स्पर्श करा आणि शक्य असल्यास तिच्या भोवती 11 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप चालू ठेवा. गायीला प्रदक्षिणा घातल्यानं संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं ना. आता निघताना गोमातेच्या पायाखालची थोडीशी माती धुळीकण उचलून एका कागदामध्ये घरी घेऊन या. पण एक गोष्ट सांगायचं विसरलो, पुढे जेव्हा तुम्ही गोमातेला ते खायला घालाल ना, तेव्हा गोमातेच्या पाठीवर, त्याला वशिंग म्हणतात बघा, अशी डोंगरासारखी जागा असते ना गोमातेच्या पाठीवर, बघा त्या जागेला तुम्ही हात लावा असं म्हणतात. त्या जागेला हात लावणं म्हणजे सूर्याला जाग करणं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यावेळी काही मागणं मागाल ना, तेव्हा तुमचं 100% ते मागणं पूर्ण होतं. कारण ती जबाबदारी सूर्यापाशी जाते ना. म्हणून आता बघा, ज्या वेळेला तुम्ही आता गोमातेचं हे सर्व करून जेव्हा तुम्ही याल ना, तेव्हा गोमातेच्या पायाखालची थोडीशी माती उचलून एका कागदामध्ये घरी घेऊन या आणि ती तुमच्या घरात किंवा तिजोरीमध्ये ठेवा. यामुळं घरातील वास्तुदोष असू द्या, पितृदोष असू द्या किंवा कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल ना, तर ती कायमची निघून जाणार आहे. घर पवित्र होणार आहे. आता इथे बऱ्याच जणांना वाटेल का हा उपाय केल्यानं मनुष्याच्या जीवनामध्ये सुख लाभेल का बरं? नक्कीच लाभणार आहे. तुम्हाला हा गुळाचा आणि चणा डाळचा उपाय साधा वाटत असेल ना, खूपच सोपा वाटत असेल, पण याचं आध्यात्मिक फळ आणि ताकद खूप मोठी आहे. गोमातेची सेवा आणि विठ्ठल माऊलींचा आशीर्वाद आहे ना, ज्या घराला लाभतो ना, तिथे कधीही पैशांची आणि सुखाची कमतरता भासत नाही. म्हणून येत्या 25 जुलैला पूर्ण श्रद्धेनं, मनापासून आणि विश्वासानं हा महाउपाय तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी नक्की करून पहा. तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या विठ्ठल माऊलींना सांगा, दत्तगुरूंना सांगा. बघा, तुमच्या जीवनामध्ये आहे ना, त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या जीवनामध्ये आहे ना, जी ऊर्जा निर्माण होत असते ना, ती भगवंताकडूनच येत असते. पण जर आपण जे केल्यानं भगवंत जर प्रसन्न होत असतील ना, भगवंताची कृपा आपल्यावर होत असेल, तर हे धन, श्रीमंती, गाडी, बंगला
या क्षणिक गोष्टी आहेत ना, त्या लगेच आपल्या जीवनामध्ये पैशाच्या रूपामध्ये येऊन जातील. म्हणून भगवंताला तुम्ही साध्यामध्ये हलक्यामध्ये घेऊ नका. हे जग त्यानंच निर्माण केलेलं आहे ना. मग हा क्षणिक पैसा भगवंतासाठी खूप मोठी गोष्ट आहे का बरं? अजिबात नाही. जी जी कार्य तुम्ही हातात घ्याल ना, ते कार्य तुमच्या जीवनामध्ये सक्सेसफुल होतील. तुम्हाला कधी अपयश येणार नाही. म्हणून रोज आपल्या जीवनामध्ये आहे ना, दत्तगुरूंचं नामस्मरण करायला सुरुवात करा. बघा, तुम्हाला आता ही आषाढी एकादशी आहे ना, हे तुम्हाला हे जे कार्य सांगितलेलं आहे, हे कार्य तुम्हाला नक्कीच करायचं आहे. पण या आषाढी एकादशीच्या निमित्तानं ह्या आषाढी एकादशीचं महत्त्व हे विशेष निरूपण आहे ना. आपला दुसरा चॅनल आहे मी दास रामाचा, या चॅनलवर जाऊन ते निरूपण ऐका. बघा, खूप घेण्यासारखं आहे. आपल्या जीवनामध्ये 7.5 का आहे, आपण पंढरीची वारी का करावी, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळतील. नक्की वारकरी महान का आहे, या सर्वांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळणार आहेत. म्हणून नक्की ते सुद्धा निरूपण तुम्ही नक्की ऐका. चॅनलचं नाव आहे मी दास रामाचा. हा यूट्यूबवर चॅनल तुम्ही सर्च करून बघा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. बघा, तुम्हाला हा उपाय आता समजला असेल. हे सर्व झाल्यानंतर आहे ना, आता तुम्ही म्हणाल एकादशीची बघा ही आषाढी एकादशी समजा झाली आणि नंतर किती दिवसामध्ये या उपायाचा आपल्याला उपयोग होणार आहे. तर पुढे आपल्याला आता काय करायचं आहे बघा, गुरुपौर्णिमा. बघा, मला वाटतं की 5-6 दिवसामध्ये गुरुपौर्णिमा येणार आहे आणि ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर तो उपाय करायचा आहे ज्यावेळी गुरुपौर्णिमा त्या दिवशी असेल ना, आषाढी एकादशीपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत आपण मांसाहार करू नये. एकदम शाकाहारी व्हा, तरच या उपायाचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी, ज्या दिवशी गुरुपौर्णिमा असेल ना, त्या दिवशी कंटिन्यू पूर्ण दिवसभर दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. आणि ते नामस्मरण आहे ना, तुमचा हा उपाय पूर्णत्वास नेण्यास निर्माण होईल. तुमच्या घरामध्ये पूर्णपणे देवालय निर्माण होईल, भगवंताची ऊर्जा निर्माण होईल आणि तुमच्या जीवनामध्ये आहे ना, लक्ष्मीचं पाऊल तुमच्या घरामध्ये येईल. म्हणून शंका घेऊ नका. अतिशय इच्छेनं, अतिशय विचारानं, अतिशय श्रद्धेनं हा उपाय करा. त्या उपायाचा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये लाभ होईल. आणि जेव्हा आपण आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करणार आहोत ना, हे सर्व केल्यानंतर बघा, जे आपल्या गावातील असू द्या, आपले कोणी नातेवाईक असू द्या किंवा आपल्या घरातील व्यक्ती असू द्या, आषाढी वारीला पायी गेलेले असतील ना, बघा, हा जो व्यक्ती आहे ना, आषाढी वारीला पायी गेलेलाच असावा. ते जेव्हा घरी येतात ना, जेव्हा घरी येतील त्या व्यक्तीचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही आम्हाला कोणाच्याही पाया पडायला लावता. पण हे मी कोणाच्याही तुम्हाला पाया पडायला लावणार नाही. पण त्या व्यक्तीनं विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं असावं. नाहीतर काही माणसं असतात ना, पंढरीच्या वारीला जातात, आळंदीच्या वारीला जातात, पण दर्शनाला भरपूर रांग असल्यामुळं ते बघा बाहेरून दर्शन घेतात. तसं दर्शन घेतलेलं चालणार नाही. बघा, ती जी माती आहे ना, त्या मातीला हात लावलेला असावा. म्हणजे भगवंताची जी मूर्त आहे ना, भगवंताच्या त्या पादुका आहेत, त्यांना हात लावलेला असावा. तरच त्याचं फळ आहे ना, ते आपल्याला मिळणार आहे. तसा माणूस कोणीतरी शोधा आणि त्या माणसाच्या आपण पाया पडायचा आहे. जेव्हा आपण ते पाया पडू ना, आपण केलेला तो संकल्प आहे तो पूर्णत्वास झाल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही आहे ना, जेवढं हे निरूपणामध्ये सांगितलेलं आहे ना, पुन्हा पुन्हा हे निरूपण ऐका. कारण हे निरूपण आहे ना, हे कुणीही तुम्हाला असं सांगणार नाही.
हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. बऱ्याच लोकांनी केलेलं आहे आणि त्यांना खूप याचा फायदा झालेला आहे. वारंवार आपल्या जीवनामध्ये येणारा अपयश, कोणतंही काम घेतलं तरी त्याच्यामध्ये येणारं अपयश, आपल्या घरामध्ये असणारी आजारपणं, हे सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत. फक्त हा जो उपाय सांगितलेला आहे ना, तो उपाय करा. जे कार्य सांगितलेले ते कार्य करा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच प्रकाशाच्या दिशेने जाणार आहे. तुमचं जीवन आहे ना, सुखमय होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये कल्याणकारी दिवस निर्माण होणार आहे. भगवंताची कृपा होणार आहे. फक्त विश्वास ठेवा आणि मनात श्रद्धा ठेवा. दुसऱ्याचं जीवनाचं सुख करण्याचं तुमचा विचार मनामध्ये ठेवा. दुसऱ्याच्या जीवनाचं कल्याण हो अशी कल्पना मनामध्ये करा. भगवंत तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.